तर मी तुम्हाला एक फोडून दाखवते। हे बघा एकदम खुसखुशीत झालेत, कारण की नमस्कार सर्व माता भगिनींना, भावा बहिणींना आणि सर्व गृहिणींना। तर सर्वप्रथम तर दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि येणारी दिवाळी तुमच्यासाठी आनंदाची, भरभराटीची, सुख समृद्धीची आणि आनंदाची जाओ, ह्या तुम्हाला सर्वप्रथम तर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। तर आता दिवाळी जवळच येऊन टेपलेले, बरोबर आहे। आणि सगळीकडे आता गृहिणींची एकच काम चालू आहे सगळीकडे, बरोबर आहे का। एकच काम म्हणजे कुठलं, तर आता दिवाळीचा फराळ बनवणे, बरोबर आहे। तर सगळीकडे दिवाळीचा फराळ बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आपल्याही घरात तसंच दिवाळीचा फराळ बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे, बरोबर आहे। तर दिवाळीची सुरुवात ही आपल्याला गोड पद्धतीने करायची। गोड पदार्थापासून, गोड पद्धतीने म्हणजेच गोड पदार्थापासून, बरोबर आहे, बरोबर आहे। हा, तर गोड पदार्थापासून आपल्याला सुरुवात करायची म्हणून आज आपण सर्वप्रथम तर पहिल्यांदा काय बनवायला घेणार आहे, शंकरपाळ्या, बरोबर आहे। हो, म्हणजे थोडक्यात नानकेट सारखा पदार्थ आपला असतो। तर शंकरपाळ्या आपण बनवायला सुरुवात करणार आहे। आणि तुम्ही म्हणता दादा की शंकरपाळ्या सगळेच बनवतात, बरोबर आहे, परंतु तुमच्या शंकरपाळ्या बनवताना काहीतरी चुका होत्यात आणि चुका झाल्याच्या नंतर तुमची शंकरपाळी कडक होते, बरोबर आहे। इतकी कडक होती ना की अशी दाताखाली धरली ना अशी तुटत नाही, असं वाटतं दात तुटतात का काय, इतकी कडक शंकरपाळी कोणाकोणाची होत असते बरं का। मी कोणा नाव ठेवत नाही, पण कसं असतं काहीतरी थोडीशी चूक झाली ना आपली पदार्थ मिक्स करताना सगळं, त्या टायमिंगला तशी कडक एकदम होती शंकरपाळी। आणि त्याच्यानंतर बरेच जागे असं होतं की आपण शंकरपाळी तेला सोडली का लगेच ती अशी इरगवून जाते, मग सगळ्या तेलाचं पण नाश होतो किंवा ती शंकरपाळी त्या तेलामध्ये फुटून जाते आणि तेलाचा नाश होतो। तर ह्या चुका टाळण्यासाठी आपल्याकडे काही टिप्स आहेत आणि शंकरपाळ्या बनवण्याची काही एक वेगळी पद्धत आहे। त्या पद्धतीने शंकरपाळ्या तुम्ही बनवा आणि मग तुमची शंकरपाळी बनवलेली तुम्ही बघा की अशी एकदम हाताने तोडली तरी तुटणार आणि तोंडात टाकली तरी विरघळणार, इतकी अशी मऊ आणि लुसलुसीत आपली शंकरपाळी तयार होणार आहे। तर आपण ज्या काही टिप्स सांगणार आहेत त्या पद्धतीने तुम्ही टिप्स फॉलो करा आणि तुमची पण शंकरपाळी व्यवस्थित बनवा। चला आता आपण आपल्या व्हिडिओला करू सुरुवात। तर मी सामान काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते। तर इथं घेतलाय मैदा, इथं घेतली पिठी साखर, आणि इथं घेतले दूध तापवून गार करून, आणि इथं घेतले 1 वाटी तूप। आता सगळं सामान मी इथं तयार करून घेतले। तर हे 1 किलो मैदा आहे, 1 किलो म्हणजे जी ही मी वाटी घेतली ना त्या 7 वाट्या भरतात, 1 किलो मैद्यात 7 वाट्या भरतात। तर आपण ही मैदा त्यात टाकून घ्यायचा, चाळून घेतला आणि 1 किलो मैदा मी चाळून त्याच्यानंतर ह्या वाट्या भरून घेतले। तर ते वाट्याचं प्रमाण 7 वाट्या भरले। त्यानंतर आपल्याला हे असं करून घ्यायचे आणि ही वाटी दिसते ना तुम्हाला, ह्या 7 वाट्या भरल्यात, त्याचप्रमाणे मी ही पिठी साखर 2.5 वाट्या घेतल्यात, म्हणजे जे आपल्याला गोड कमी जास्त जे पिठाला जी घेतलेली होती ही मी पिठाला घेतलेली वाटी, हा तीच वाटी तुम्ही साखर, पिठी साखर किती घेतली, 2.5 वाट्या घेतल्या, 2.5 वाट्या घेतल्या। तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाने बघा गोड तुम्हाला किती आवडतं किती नाही। हा, तर ते कसं असतं प्रत्येकाला गोड पदार्थ कधी कधी जास्त आवडतो, कमी आवडतो, किंवा डायबेटीस जे लोक असतात त्यांच्यासाठी पण आपल्याला साखर कमी टाकावं लागते। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने साखर टाकून घ्या। आपल्याला जरा गोड आवडतं, आपल्याला काही डायबिटीसचा त्रास नाही, त्याच्यामुळे आपण पिठी साखर जरा जास्त प्रमाणात घेतली आपण। आणि पिठी साखर टाकल्याच्या नंतर हे सगळं पीठ असं मिक्स करून घ्या। तर बघा मित्रांनो, या अशा पद्धतीने आपल्याला आता मैद्याच्या पिठामध्ये आपण पिठी साखर अशी मिक्स करून घेतोय आणि छान पद्धतीने हे बघा कसं असं मस्त आता दिसायला लागले आणि पिठी साखरेचा कलर पण त्याच्यात मिक्स झाल्यामुळे असं पांढरं शिपट दिसायला लागले व्यवस्थित। ते घ्यायचं आपल्याला मिश्रण व्यवस्थित असं तयार करून। आपल्याला पिठी साखर मिक्स केल्याच्या नंतर ह्याचा असा खड्डा पाडून घ्यायचा पिठाला आपल्या। तर तुम्ही माल कालवलेला कधी कधी बघितला असेल बघा गावंड्याच्या इथं की बाबा म्हणजे घर वगैरे बांधताना अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय की पहिल्यांदा तर आपण असं म्हणजे गोल आळ करून घ्यायचंय मधोमध, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय
त्यानंतर आपल्याला जे मी तूप घेतलं 1 वाटी ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गरम करायला ठेवते मी. एकदम कडकडीत घ्यायचं आहे. आपल्याला गार करून घ्यायचं नाही, कारण की गार घेतल्याच्या नंतर आपलं जे आपण हे मोहन टाकणार तेलात त्या पिठात, त्या टायमिंगला ते पीठ असं मऊ खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या होणारच नाही. जितकं कडक तुम्हाला तूप तापवता येईल असं उकळी फुटूसतं तसं तापवा आणि त्यानंतर आपल्याला ते मोहन ह्याच्यात टाकायचे. तर बघू शकता मित्रांनो, आपण घेतलेलं आहे तूप. तुम्ही तेल पण वापरू शकतो का आपण? तेल पण वापरा, तेल पण गरम करूनच घ्या, गार टाकू नका. आणि आपण जसं प्रमाण सांगितलं प्रमाण सगळं सेम तसंच ठेवा. फक्त 1च वाटी मी तूप घेतल्याने तसंच 1 वाटी तुम्ही तेल घ्या, किंवा कोणाकोणा तेल आवडत नाही डालडा मिक्स करतात, मग ते डालडा पण 1च वाटी घ्या. पण डायरेक्ट असं वाटीत डालडा टाकू नका, ते प्रमाण तुम्हाला नीट घावणार नाही. डालडा अगोदर तुम्ही गरम करून घ्या आणि गरम करून घेतल्याच्या नंतर मग वाटीत टाका आणि मग गरम केलं असं वितळायला असतं ना डालडा, मग त्यामुळे तुम्हाला प्रमाण घावून 1 वाट डालडा घ्या. पण डायरेक्ट असा घट्ट डालडा असतो तसा टाकू नका, माप तुमचं चुकन. आणि मोहन ती डालड्याचं पण जरा जास्त झालं ना मग तुमच्या शंकरपाळ्या फुटतील. तर आपलं तूप गरम करून झालंय बरं का. मी गॅस बंद करते. आणि गरम असतानाच एकदम कडक गरम असताना उकळायला आहे ना त्या टाईमला आपल्याला ह्याच्यावर तूप सोडून घ्यायचं बरं का. बघू शकता मित्रांनो, गरम असल्यामुळे बघा हे कसं म्हणजे वापन निघतात त्याच्यातून आणि बुडबुड्या जणू काय आपण त्याच्यामध्ये सोडा मिक्स केला अशा पद्धतीने हे दिसायला लागले मिश्रण आपलं. आणि ते आपण त्याच्यामध्ये हात घालायचा नाही बरं का, नाही तर तुम्ही हे तेल गरम आहे त्याच्यामुळे हात घालताना तुम्ही तर असं उलताना वगैरे काहीतरी घेऊन आपल्याला ते मिक्स करायचं आहे बघा. तर अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही. कारण की आपलं तूप एकदम उकळायला आहे म्हणून त्यामुळं पीठ पण गरम होतं बरं का आणि भाजतं, त्यामुळं हाताला आपण उलताना घ्या आणि उलताना असं मिक्स करून घ्या. तर झालंय आता आपलं मिक्स करून. तर आता मी हाताने मिक्स करणार आहे, कारण की आपलं हे सगळं गार झालेलं आहे. जे आपण तूप टाकले त्यात ते गार झाले. तर आपल्याला हे पीठ आहे ना असं चोळून घ्यायचं आहे हातावर, म्हणजे सगळंच असं पीठ म्हणजे आपण गाठ झालेत. आता तुम्हाला दिसतच असं बरं का तूप टाकले मी इथं गाठी दिसतात का बारक्या बारक्या, म्हणजे असे ले गाठी झाले नाहीत पण बारक्या बारक्या झाल्यात. ते आपल्याला असे एकदम मिक्स करून घ्यायच्यात, म्हणजे सगळ्या पिठाला आपलं तूप एकदम मस्त लागलं पाहिजे, जेणेकरून ना आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत झाली पाहिजे. तर बघा मित्रांनो, आपली शंकरपाळी खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे आपण आता तेल ओतलं होतं, आपण तेल म्हणजे हे तूप ओतले नाही का आपण, हां जे तूप ओतलेलं आहे आपलं ते आपण चांगलं व्यवस्थित सगळ्या पिठाला व्यवस्थित लागण्यासाठी असं हातानेच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता त्या टायमिंगला उलताण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला. हा पदार्थ आता गार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हातानेच असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय बघा. हे दिसलं का तुम्हाला वल्ल वल्ल दिसतंय जरा बघा. ह्या गाठी ज्या आहेत सगळ्या त्या आपल्याला फोडून घ्यायच्यात. असं हाताने लय उशीर करायचं जोपर्यंत आपल्याला असं म्हणजे नाही का वाटत नाही आपलं पीठ सगळं मिक्स झालंय, तोपर्यंत हाताने असं करून घ्या. दिसत असून तुम्हाला बघा अशा खालच्या साईडने येत ना गाठी निघायला लागल्यात, आणि ज्या टाईमला मी हातावर चोळ ना त्या टाईमला तुम्हाला ह्या गाठी फुटलेल्या दिसत असतील. आता हे थोडं मेहनतीचं काम आहे मित्रांनो मैत्रिणींनो. तर ज्यावेळेस आपण मेहनत करत असतो त्यावेळेस मेहनत आपले म्हणजे मेहनत रंग लागते आहे. तसंच हे जरा म्हणजे थोडंसं कष्ट काम केल्याच्या नंतर आपल्याला हे लुसलुशीत अशा आपल्याला शंकरपाळ्या मिळणारच आहे. त्याच्यामुळे थोडीशी मेहनत घ्यावाच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. तर आता आपलं पीठ सगळं तुपात मिक्स करून झालेलं आहे. तर आता मी ह्याला ना असं गोल करून घेते. म्हणजे पहिल्या वेळेस जसं केलं तसंच परत एकदा आपल्याला आणखीन करून घ्यायचं आहे का ते? हा, माल काढून घ्यायचा आहे थोडक्यात. हा बरं ठीक आहे. आता आपल्या माल कालवायचा आहे ना, त्यामुळे मी इथं असं मस्तपैकी गोल खड्डा करून घेतलाय बरं का. आता मी घेते ह्याच्यात दूध टाकायला. तर मी दूध आहे ना एकदम उकळून गार करून घेतलेलं बरं का, गरम गरम टाकू नका, कारण की आपण ह्याच्यात तूप टाकलेलं असतं. गरम दूध टाकलं ना का ते असं फुटल्यावानी होतं, मग चांगलं होत नाही शंकरपाळ्या. त्यामुळे दूध एकदम गार करून घ्या. आणि कुणा दूध आवडत नसेल ना त्यांनी पाणी टाकलं तरी चालेल, आम्ही दूध टाकतो. तुमच्या आवडीनुसार टाका. म्हणजे दूध टाकण्याचं काय महत्व असेल ना वेगळं काहीतरी? दूध टाकलं एकदम खुसखुशीत होतात ना, एकदम अशा मस्त बिस्किटावाने होतात शंकरपाळ्या, त्यामुळे आपल्याला दूध टाकायचं असतं. पण कुणा दूध आवडतच नाही, त्यामुळे त्यांनी पाणी टाकलं तरी चालेल बरं का. तर बघू शकता मित्रांनो, दूध का वापरायचं आहे तर दुधामुळं आपली शंकरपाळी खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत होणार आहे. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा बिस्किटामध्ये दुधाचा वापर केलेला असतो, त्याच्यामुळं बिस्किट बघा तुम्ही की असं कसं मऊ आणि खुसखुशीत बिस्किट झालेलं असतं बघा. आणि चवीत पण लगेच चवीमध्ये फरक पडतो. त्याच्यामुळे आपण हे दूध घेतलंय. तुम्ही पाणी पण घेऊ शकता, पण दुधाच्या आणि पाण्याच्या ह्याच्यामध्ये बराचसा असा फरक असतो. त्याच्यामुळे आपण आता दूध टाकून हे मळून घेणार आहे चांगलं.
दुधाची चव लागते बरं का लगेच ह्याच्यात. आणि आपण पाणी टाकलं तर जरा पाण्याची चव वेगळी असते आणि दुधाची चव वेगळी असते. त्यामुळं आम्ही दूध टाकतो. मस्त असे खुसखुशीत होतात बरं का शंकरपाळ्या. टेस्ट पण एकदम एक नंबरच लागते ह्याची. तर आपल्या जसं म्हणजे आपल्या हातात प्रमाण घावन आपलं तसं आपण दूध टाका बरं का. एकदाच सगळं टाकून असं पाण्याने करू नका. नाही तर तुमचं पीठ मळलेलं पातळ होऊन जाईल. तर पीठ मळत मळत आपल्याला काय करायचं आहे, दूध टाकायचं आहे. हळूहळू थोडं 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 आपण मिश्रण तयार आणि मळायच्या टाइमला पण आहे ना बहिणीनं, डायरेक्ट तुम्ही असं टाकायचं दूध का लगेच असं असं करायचं, टाकायचं दूध असं असं करायचं असं करू नका. त्याला असं मळून घ्या जोर लावून जरा. मग ज्या टाइमला आपल्या पिठाला जोर लावून आपण मळणार त्या टाइमला आपल्याला खरं प्रमाण कळतं बरं का. मग ते पाणी असो किंवा दूध असो. आणि एकदम गव्हाच्या पिठावाने ह्याला मळायचं नाही. तर मग असे सांगितलं त्या प्रमाणे की बाबा आपल्याला कुठल्याही गोष्टीला मेहनत घ्यावाच लागते आणि कष्टाला पर्याय नाही. कष्टाला एकच पर्याय आहे. कष्टाला एकच पर्याय म्हणजे कष्ट. कष्ट करणेच हा पर्याय आहे. त्याच्यामुळे याला थोडीशी मेहनत म्हणजेच कष्ट घ्या. त्याच्यामुळे कष्टाचं फळ तुम्हाला चांगलं गोड चाखायला मिळणारच आहे. हा, मी लागन तसं दूध टाकत असते बरं का. आणि तुम्हाला सांगितलंय पण मी की दूध आपलं शिल्लक राहून द्या. गरम करून गार करून ठेवा शिल्लक. जरी आपल्याला कमी पडलं तर परत आपल्याला वाचता येते. हो, आणि शिल्लक राहिले तरी त्याचा काही म्हणजे वाया जाणार नाही. ते तुम्ही फ्रीजला लावू शकता किंवा त्याचा चहा करून पिऊ शकता. त्याच्यामुळे घेतानाच अगोदर आपण गरम करून गार करून घ्यायचं. आणि दूध अशी वस्तू आहे की घरातली वाया जात नाही. ती प्रत्येक गोष्टीला लागतेच घरात. आता आपण शंकरपाळ्या करायच्या टाइमला काय पण पदार्थ करतच असतो घरात. त्या पदार्थात तुम्ही टाका शिल्लक राहिलेलं दूध किंवा चहा करून प्या. किंवा आपण गुलाबजाम बनवणारच आहे, त्या गुलाबजामसाठी सुद्धा पण दूध आपल्याला वापरावं लागतं. फक्त गुलाबजामला आहे ना गार दूध टाकत जावं बहिणीनं. बरेच बहिणी गरम करून गार करतात, पण गार दूध टाकत जावं. छान होतात गुलाबजाम पण. तर बघू शकता बरेच प्रमाणात आपलं आता हे पीठ मळत आलंय बघा. थोडं राहिलंय आणखीन. असा ह्याचा गोळा तयार करायचा आपल्याला. तर झालंय आपलं इथं पीठ मळून. तर तुम्हाला दिसतच असून मी पीठ एकदम आबडधोबड मळून घेतलंय. कारण की आपण गव्हाचं पीठ मळतो एकदम असा गोल गोळा दिसतो, तसं दिसू द्यायचं नाही आपल्याला. आपल्याला असंच पीठ मळून घ्यायचं आबडधोबडच. त्या टायमिंगला आपल्या मस्त शंकरपाळ्याला असे पदर सुटणार आहेत. तर तुम्ही जर एकदम गव्हाच्या पिठावर पीठ मळून घेतलं ना तर शंकरपाळ्याला आपल्या पदर सुटत नाहीत. आणि जे टायमिंगला हे असं आबडधोबड पीठ मळून घेईन ना त्या टायमिंगला आपल्या शंकरपाळ्याला पदर सुटतात. तर त्यातनं असा गोळा घ्यायचा एक, तुम्हाला दिसतच असं असा गोळा घ्यायचा. आणि ह्या गोळ्याला जास्त असं मळत राहायचं नाही. असे गोळे करून बाजूला ठेवायचे. तर बघू शकता गृहिणींनो, तर आपल्याला काय करायचं आहे, हे पीठ जे घेतलंय आपण मळून ते बघू शकता तुम्ही. याला रेषा रेषा दिसतात बघा. हे पनीर पद्धतीचं दिसतंय असं जरा. आपण गव्हाचं पीठ मळलेलं कसं दिसतं असं एकदम मऊ लुसलुशीत, तसं नाही आपल्याला मळायचं पीठ. तर हे असं अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे अशा रेषा दिसलेच पाहिजे. हां, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला ते आपले जे शंकरपाळे असतात त्याला लेअर येतात बघा वेगळे. म्हणजे लेअर म्हणजेच पदर आपल्याला येतात त्याला व्यवस्थित. तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे मळून आणि त्याचे आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे, जेणेकरून ते गोळे आपल्याला लाटण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. तर मी ते 4 गोळे करून घेतल्यात. आता आपण घेऊ लाटायला. तर आता आपण एक पिठाचा गोळा घेतला इथं, त्याला करू लाटाय सुरुवात. तुम्हाला दिसत असलं बरं का, पिठाचा गोळा घेतलाय ना तरी पण इथनं असं पीठ कटकट व्हायला लागलंय. सगळ्या पिठाला आपल्या रेषा रेषा आहेत बरं का. आणि ते आलेच पाहिजे. ते मेन येणं गरजेचंच आहे. ते आल्याशिवाय आपल्या शंकरपाळ्याला पदर येत नाहीत. आणि पदर आल्याशिवाय आपले शंकरपाळे खुसखुशीत होत नाही. त्यामुळं हे पदर आलेच पाहिजे. आणि ह्याला एकदम जाड लाटून घ्या. ले पण असं पातळ लाटू नका, कारण की ले पातळ झाले ना त्यानंतर आपले शंकरपाळे असे फुगत नाहीत. आणि फुगले नाही ना जागेला ठम राहिले ना त्याच्यानंतर आपले शंकरपाळे होणार कडक. मग तुम्ही म्हणणार ताई तुम्ही म्हणलात खुसखुशीत होत्या, आणि कशा काही खुसखुशीत झाले नाही. त्यामुळं जरा जाड ठेवा. म्हणजे ज्या आपण स्टेप सांगतोय त्या स्टेप तुम्ही फॉलो करा. तुमच्या पण शंकरपाळ्या खुसखुशीत नक्की 100%च होणार, त्यात काही शंका नाही. आणि आपल्याला जाड लाटायचं. ही चपाती लाटल्यासारखं आपल्याला पातळ लाटायचं नाही, जाडसर ठेवायचं आपल्याला. आणि ज्या टाइमला आपण आपल्या चपातीचं पीठ एकदम गोल गोळा मळतो आणि आपण चपाती लाटाय घेतो त्या टाइमला आपल्या चपातीला अशा कुठेही रेषा दिसत नाही. तुम्ही दिसत असेल बघा, तुम्ही नीट बघा, कुठंच रेषा दिसत नाही आपल्या चपातीला गव्हाच्या. आणि हिथं मी मळून घेतलंय ते आबडधोबड पीठ मळून घेतल्यामुळं हे पीठ असं दिसतंय. तर आता आपण मी एवढ्या जाड प्रमाणात लाटून घेतले. तर आपण ह्याला ना कट करून घेऊ. तर कट करताना तुम्ही कोणत्या पण आकाराचा करून घ्या. तर मी इथं चमच्याने कट करून घेणार आहे. तर तुम्ही बघा मी कशी कट करते. घेतलाय आपण फिरकी चमचा आणि
आपली जी चपाती लाटतो ते आपण गोल लाटतो, ही गोल यावं म्हणून काही नियम नाही, कारण बाकीचा जे कडाचा भाग असतो ते साईडला काढावा कट करून घेतो आपण. चला आता आपण करू सुरुवात आता हे कट करायला. आता हे बाकीचा वेस्टेज भाग तो आपण साईडला ठेवलाय. आणि आपल्याला घरगुती जरी करायचंय आपण करू शकतो, कुणा दाखवायचं नाही आपल्याला, मग त्या टाइमला आपण हे नाही कट केलं तरी चालेल बरं का. पण आपल्याला नीट व्यवस्थित कट करता येणार नाही, त्यामुळे मी कट करून घेते. ज्या टाइमला आपण हे साईडचा भाग काढून घेणार नाही त्या टाइमला आपल्याला छानपैकी असं कट करून घेता येतं शंकरपाळ्या. हा, तर तुम्हाला चौकोनी करायच्यात किंवा त्रिकोणी करायच्यात शंकरपाळ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन बाज करू शकता. इथे मी चौकोनी करून घेणार आहे, तुम्हाला त्रिकोणी करायचे असले तरी करा. तर हे आपण फिरकीच्या चमच्याने घेतलंय, कापायला सुरुवात केली आपण. आणि आकार काही कसाही ठेवा तुमच्या मनाने बरं का, कारण की आपल्या शंकरपाळ्या तर खुसखुशीत होणारच आहेत, त्यामुळं खायची मजा घ्यायची फक्त. आकाराचं काय तुमच्या मनाने कसा पण आकार ठरवा शंकरपाळ्याचा, काय हरकत नाही. चौकोनी घ्या, कसा पण घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला जसा आवडेल तसा. हे असे उभे काप घेतल्याच्या नंतर आपण आता घेऊया आडवे काप. आणि साईज तुम्हाला शंकरपाळ्याची जेवढी ठेवायची तेवढी तुम्ही ठेवू शकता. तर मी एवढी साईज ठेवली, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, कारण की ले पण जाड ठेवली ना तुम्ही शंकरपाळ्याची साईज, तर ती तेलात टाकल्याने लेच जाड होणार मग, कारण की ती फुगती. आणि फुगल्यानंतर आहे ना लेच जाड होणार तेलात काढल्यानंतर. थोडीशी आपली नॉर्मल व्यवस्थित साईज घ्या. ले पण जाड नको आणि ले पण पातळ नको, अशी साईज घ्या. तुम्ही कसं आता मस्त दिसायला लागले. आणि बरेच बहिणी याच्यात सोडा टाकतात बरं का, बहिणीनं सोडा टाकू नका, कारण की ज्या टाइमला आपण तूप किंवा तेल गरम करून घेतो किंवा डालडा गरम करून घेतो, आपण ह्या तिन्ही काही टाकतो, 3 वस्तूपैकी. कोण डालडा टाकतं, कोण तूप टाकतं, कोण तेल टाकतं. आणि ह्या तिन्ही गोष्टी टाकल्याच्या नंतर जर आपण सोडा टाकला ना तर शंकरपाळ्या फुटते बरं का तेलात आपल्या, मग तेलाचा नाश होईल. त्यामुळं तुम्ही तेल टाकूच नका, काय सोडा टाकूच नका तुम्ही. तर तुम्हाला दिसत असेल इथं कट करून झालंय माझं सगळं. आणि हे बघा आता, आणि निघतात पण सहजच, हो का, सहज निघायला लागलेत हाताने. आणि ह्याला मी ना लाटताना असं पीठ पण लावलं नाही, तर ती तुम्हाला मी सांगते की ज्या टाइमला आपण तुपाचं मोहन जरा व्यवस्थित टाकलं ना प्रमाणानुसार, तर आपली ही पलपुटाला आपली चिटकत पण नाही शंकरपाळी, आणि असं ना काढताना पण एकदम सोपी जाते. नाही तर आपल्याला पीठ लावून कधी कधी लाटावं लागते, तर प्रमाण व्यवस्थित घेतलं ना पीठ लावायची पण गरज नाही. मी इथं पीठ लावून लाटलं नाही, तुम्ही बघितलं, मी नुसता पिठाचा गोळा घेतला आणि ह्याच्यावर ठेवून लाटलाय. त्याला आपण तूप लावलं नाही, तेल लावलं नाही, लाटताना पीठ सुद्धा लावलं नाही. तर इथं आपण घेतलंय पेपर हातरून, आणि पेपरवरतीच आपण इथं शंकरपाळ्या टाकल्यात. आपण परातीत वगैरे कशात घ्यायचे नाहीत, कारण परातीत किंवा कशात घेतले तर ते चिटकतं, तर पेपरला चिटकत नाही. त्याच्यामुळं आपण इथं पेपर हातरून त्याच्यावरती हे आता एकाच्या आपण हातरून घ्यायचे. तर चला, तर आपण आता लगेच काय करायचं माहिती का, ज्या टाइमला आपण एक चपाती मी लाटून घेतली तर त्याचे शंकरपाळ्या करून घेतल्या, तर मी लगेच तेल गरम करायला ठेवते. तर तुम्ही म्हणता का ताई तसं, तर ते बी मी तुम्हाला सांगते. ज्या टाइमला आपल्याला तेल गरम करून घ्यायचं, त्या टाइमला जास्त तेल गरम झालं नसलं ना तर आपण शंकरपाळी त्यात टाकतो, आणि तेला शंकरपाळी टाकली का मग आपलं तेल गरम झालेलं नसतं, एकदम नॉर्मल गरम झालेलं असतं. मग तेल गरम झालं नाही ना, मग आपण शंकरपाळी तेलात टाकली का जे आपलं तूप असतं ना त्या तुपाला विरघळायला चालू होतं. तेलाचं कमी प्रमाण असतं ना गरम होण्याचं, मग ते तेल आपलं तूप गरम होऊन फुटायला लागते शंकरपाळी. त्यामुळे आपण तेलात टाकताना कधी पण आहे ना, आपण लाटायला घेतलं ना त्या टाइमला तेल एकदम मस्त गरम करून घ्या, कडक चांगलं गरम होऊ द्या, आणि त्यानंतर गॅस बारीक करा. ज्या टाइमला तुम्ही शंकरपाळी टाकणार ना त्या टायमिंगला गॅस बारीक करा. ले पण एकदम कडक तापवू नका, ले पण एकदम गार तेल ठेवू नका, मध्ये एकदम मध्य प्रमाणातच तुम्ही ठेवा तेल, कारण की तुमची शंकरपाळी फुटणार पण नाही. आणि ले तेल एकदम कडक केलं ना तुम्ही, तर तुम्ही शंकरपाळी टाकल्या तळून होणार, पण वरून असे करपट होणार. किंवा तळून जरी झाले तुम्हाला वाटलं की आता बास एवढा कलर आपल्याला छान आहे, एवढंच आपण तळून घेऊ, तर ते आतनं कच्चीच राहणार. मग तुम्ही परत म्हणता ताई तुम्ही म्हणलात असं असेल तर, आणि शंकरपाळी कच्चीच राहिली आतनं, तसं काही करू नका. त्यामुळे अगोदरच तेल गरम करायला ठेवा. आता मी तर दुसरा गोळा घेतलाय बरं का लाटायला. आणि तेल मित्रांनो चांगल्या क्वालिटीचं घ्या, कारण आपण दिवाळीला म्हणजे चांगले पदार्थ महागाईचे बनवत असतो, आणि तेल जर चांगलं नसेल तर मग ते पदार्थ म्हणजे असं खवट लागण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे तेल हे आपल्या चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या कंपनी कुठली असू द्या पण चांगल्या क्वालिटीचं घ्या. आणि दिवाळी ही अशी असती की 8 दिवसात किंवा 2-3 दिवसात संपणारी नसती, ते भरपूर दिवस पदार्थ राहणार असते. त्याच्यामुळे आपण चांगल्या पद्धतीचं तेल घ्या. तर आपलं तेल गरम झालं का मी बघते, तर इथं मी पिठाचा गोळा एकदम छोटा घेतलाय आणि ह्या तेलात टाकलाय. तर तुम्हाला दिसत असेल तेल तापलंय, कारण की आपण जो गोळा टाकलाय तिथं एकदम जोरच बुडबुड्या यायला लागल्यात. तुम्हाला दिसतात का?
मग त्याच्यावरून समजून घ्यायचं की आपलं तेल तापले. मी बाजूला काढून घेते आणि आपल्या जे शंकरपाळ्या आहेत ते तेलात टाकते. तर आपण थोडे थोडेच टाकायच्यात, जास्त टाकचाल तर काय होतं, अगोदर तर मी इतक्यात घेतले बघा टाकायला आणि एवढ्या टाकायच्यात. जास्त जास्त घ्यायचा तुम्ही तर डायरेक्ट फुटणार ते शंकरपाळ्या. त्याच्यामुळे आपण थोड्या थोड्या घ्यायच्यात तळायला. आणि आपण त्याच्यासाठी झाऱ्या या अशा पद्धतीचा घ्यायचा आहे बघा. हा चायनीज तुम्हाला दिसत असेल मी एकदम 2-4 शंकरपाळ्या त्यात टाकल्यात. आणि ती का टाकल्यात तुम्हाला सांगते, कारण की 2-4 शंकरपाळ्या जर आपण त्याला टाकल्या आणि ते फुटायला लागलेल्या आणि तुम्हाला दिसल्या की आता आपल्या शंकरपाळ्या फुटायला लागल्यात, तर आपण लगेच त्या शंकरपाळ्या बाजूला काढायच्या. आणि जे दुसऱ्या शंकरपाळ्या आहेत ना त्यात आपण जास्त मैदा टाका अजून थोडा आणि पीठ मळून घ्या, म्हणजे तुमच्या शंकरपाळ्या फुटणार नाहीत आणि तेल खराब होणार नाही. कारण की तुम्ही एकदा सगळ्या शंकरपाळ्या अशा कट करून घेतल्या, लाटून घेतल्या, शंकरपाळ्या तयार करून पेपरमध्ये ठेवल्या आणि एकदम सगळ्या टाकायला लागला तर मग फुटायला लागला तर तुम्ही गोंधळून जातात, काय करावं ते कळणार नाही. त्यामुळे एकदम 2-4 शंकरपाळ्या घ्या आणि त्याला टाका. तुम्हाला जर वाटलं की आता फुटत नाही शंकरपाळ्या, मग दुसऱ्या शंकरपाळ्या त्यात टाका. आणि तुम्हाला जर वाटलं आता ह्या शंकरपाळ्या आपल्याला फुटायला लागल्या तर आपण लगेच दुसरा मैदा घ्यायचा आणि त्या पिठात फक्त मैदा मिक्स करायचा आणि पाण्याचा किंवा दुधाचा नुसता हात लावून पीठ मळून घ्यायचं ती. तर बघू शकता मित्रांनो, आता हे तळायला लागले त्याने आपोआपच वरती यायला लागल्यात. तुम्हाला दिसत असेल आपल्या शंकरपाळ्या फुटल्या नाहीत तेलात, एक पण फुटलेली नाही. त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही. आणि ह्याला सारखे असं हलवत राहायचं. आपलं तेल बी गरम झालं बरं का. आणि ज्या टाइमला आपण शंकरपाळ्या तळत असतो ना त्या टाइमला आपल्या गॅस बारीक ठेवायचा, कारण की गॅस तुम्ही फास्ट करताना तर शंकरपाळी अशी आतनं कच्ची राहीन आणि वरनं तळून निघन. त्यामुळं गॅस बारीक ठेवा. बारक्या फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे. आता समोसे वगैरे बघितले असतील बघा, बारक्या फ्लेमवरती तळले जातात. त्याच्यामुळे तो आतून पण समोसा तळलेला असतो आणि बाहेर पण खुसखुशीत झालेला असतो. कधी पण समोसेवाल्यापाशी गेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की त्याचा तळताना फ्लेम एकदम बारीक असतो, लहान असतो. तर तुम्ही म्हणता ताई पहिल्यांदा एवढ्या शंकरपाळ्या तळायचा, ही कुटाणा आहे. बरोबर आहे, ही कुटाणाच आहे. पण आपल्या तेलाची नुकसानी होण्यापेक्षा आणि शंकरपाळ्याचं सगळ्यांनी नुकसानी होण्यापेक्षा ना ही कुटाणा केला तर बरं आहे ना. करा थोडासा कुटाणा. हा म्हणजे मी मगाशी म्हणलो तशी मेहनत थोडीशी घ्या आणि मेहनत तुमची रंग लावणारच, त्याच्यामुळे काय अडचण नाही. आणि बघू शकता हे आपल्या मस्तपैकी अशा आता हे शंकरपाळ्या तळून निघलेत बघा. आता हे तुमच्यावरती अवलंबून आहे, तुम्हाला अशा सफेद ठेवायच्यात किंवा ब्राऊन कलरच्या तर भाजायच्यात, हे तुमच्यावर अवलंबून आहे. आता मी शंकरपाळ्या एकदम थोड्या टाकल्यात बरं का. आणि ज्या टाइमला आपल्याला आता हे चांगलं झालंय, आपल्या शंकरपाळ्या फुटल्या नाहीत आणि आपण दुसरा घाणा टाकणार नाही, त्या टाइमला पण एकदम कढई गच भरून टाकू नका बरं का घाणा. कारण की तुम्ही सगळ्या एकदम गच भरून तुम्ही कढई शंकरपाळ्या टाकल्या तर त्या शंकरपाळ्या अशा फुगायला त्यांना चान्सच राहणार नाही ना. सगळ्या अशा शंकरपाळ्या एका एक पडल्यामुळे त्याला चान्स राहणार नाही शंकरपाळ्या फुगायला. ते शंकरपाळ्या तुमच्या फुटणार. त्याच्यामुळे थोड्या थोड्या म्हणजे एवढ्याच नका घेऊ, ह्याच्यापेक्षा थोडेसे जास्त घ्या. आता आपण पहिल्यांदा आपण तुम्हाला मी दाखवते ना कसं करायचं. ट्राय करून घेतलाय, त्याच्यामुळे आपण काय केलंय एवढ्या शंकरपाळ्या तळून घेतल्या. तर आता आपण दुसऱ्या घाण्याच्या टायमिंगला आपण जास्त घेऊया. आणि मी ताटात पेपर ठेवून घेतले आणि त्याच्यावर शंकरपाळ्या टाकणार, कारण की पेपरवर टाकल्यावर तेलकटपणा सगळा शंकरपाळ्याचा निघून जातो, मग खायच्या टाइमला त्याच्यात तेलकटपणा राहत नाही. तर हे पेपर सगळा तेलकटपणा वसून घेणार आहे, त्याच्यामुळे आपण जरा थोडेसे आता पेपरवरती टाकले. आता आपण घेऊया थोड्याशा जास्त बघा. आता आपण मगाशी तळायला केवढ्याशा घेतल्या तर एवढ्याशा, आता आपण जास्त घेतल्यात बघा. तुम्हाला दिसत असेल मी एवढ्या शंकरपाळ्या घेतल्यात. आणि चांगलं झालं हे कशाने कळतंय आता आपल्याला, तुम्ही बघू शकता. तुम्ही इथून हातात घेतल्यात शंकरपाळ्या तरी त्या फुटल्या नाहीत, तुटल्या नाहीत किंवा त्याला काही आणि हाताला चिटकल्या नाहीत, त्या शंकरपाळ्या सुद्धा एकामेकाला चिटकल्या नाहीत. त्याच्यावरून तुम्हाला कळालं असं शंकरपाळ्या आपल्या चांगल्या झाल्या, चांगल्या क्वालिटीने झालेल्या आहेत. आणि ह्या शंकरपाळ्या अशा पसरवायच्या सगळीकडे. बारीक गॅसवर तळू द्या बरं का शंकरपाळ्या, घाईले करू नका, घाई गडबड चांगली नाहीच. आणि तेलापाशी आपण बसलेला असतो त्यामुळं तेलाकडं आणि आपलं डोकं शांत ठेवायचं. तेलाकडे कढई करून आपल्या गॅसकडे सगळं लक्ष ठेवत जावा. आसपास काय वातावरण चाललं त्याकडे लक्ष देत जाऊ नका, कारण की दिवाळीत आपण एकदम जपून काम करत जावं. तेलाचं काम असतं हे. ह्या शंकरपाळ्या सारख्या अशा खालवर खालवर करत राहावा, म्हणजे एका साईडने तळून निघतील एका साईडने कच्च्याच राहतील, असं काय होणार नाही. सगळ्या साईडने तळून निघतील. त्याच्यामुळे सारखं आपल्याला हे झाऱ्याने सारखं शंकरपाळ्या सारख्या हलवत राहायचंय. आणि असा हा चायनीज झाऱ्या घ्यायचा, त्याच्यामुळे व्यवस्थितपणे तेल पण सगळं नितळून जातं आणि शंकरपाळ्या पण व्यवस्थित त्याच्यात बसतात. आपल्या साध्या पद्धतीचा झाऱ्या अजिबात घेऊ नका. तर आता आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. तर तुम्हाला दिसत असं बरं का ब्राऊन कलर एकदम आलाय ह्याला. तर तुम्हाला जसा कलर आवडेल तसा तुम्ही कलर काढा. मला ह्याच प्रमाणात कलर आवडतो.
कोण कोण एकदम ह्याच्यापेक्षा थोडं पांढरा ठेवतात बरं का कलर, म्हणजे शंकरपाळ्या तळून झालेले असतात पण कलरमध्ये जरा बदल असतो. कोण कोण जरा पांढऱ्या ठेवतं आणि कोण कोण थोडं ह्याच्यापेक्षा पण थोडे जरा जास्त लाल करतात. तर मी ते एवढ्याच प्रमाणात केलंय बरं का लाल, कारण की नको ह्याच्यापेक्षा जास्त मला असा नको वाटतं, त्यामुळे मी तेवढ्याच प्रमाणात ब्राऊन कलर जरा घेतलाय. आणि आपल्याला जर वाटत असेल तेल आपलं गरम झालं तर मी तुम्हाला अजून एक ट्रिप सांगते बरं का, ह्याच्यात असं सहज टाका. हाताने टाकताना जर आपल्याला काळजी घ्यायची असेल तर आपण काय होतं माहिती का, कधी असं चिटकत नाही, कदाचित असं एकामेकाला हे असं चिटकलेलं असलं ना तर हे असं पटकन तेलात पडतो आणि आपल्या अंगावर तेल येतं. त्यामुळं हे टाका. तर मग अशी बघितलं ना तेल आपलं थोडंसं गार होतं तर कसं झालंय, म्हणजे त्या तेलाला सवय लागूच तर नाही का शंकरपाळ्याची. तर हे असं हलवून घ्यायचं ह्या शंकरपाळ्यांना. तर झाल्या आपल्या शंकरपाळ्या तळून सगळ्या, तुम्हाला दिसत असेल तर बघा किती छानपैकी शंकरपाळ्या तळून झाल्यात आपल्या. तर मी तुम्हाला एक फोडून दाखवते. हे बघा एकदम खुसखुशीत झालेत, कारण की ना हाताने इतकं सहज शंकरपाळी फुटणारी ना एकदम खुसखुशीत असते, त्यामुळेच फुटत असते. मी तुम्हाला दुसरी पण दाखवते अशीच फोडून, सहजच एकदम हाताने फुटते. तर बघू शकता मित्रांनो आपल्या किती अशा मस्त अशा लुसलुशीत आणि खुसखुशीत आणि कडक पण व्यवस्थित झालेल्या आहेत शंकरपाळ्या. बघू शकता तुम्ही, तर हाताने सहजपणे अशा आणि तोंडात टाकले की विरघळणाऱ्या आपल्या अशा शंकरपाळ्या झाल्यात बघा. बघू शकता तुम्ही, आणि त्याला लेअर पण बघा किती छान छान आलेत. तुम्ही बघू शकता लेअर म्हणजे पदर त्याला भरपूर असे चांगलेले आले. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्की शेअर करा व्हिडिओ. आणि ह्याच पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या या आम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने बनवा आणि ह्या दिवाळीचा आनंद असा भरपूर घ्या. आणि तुम्हाला परत एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि जसं मी तुम्हाला ज्या ज्या ट्रिक सांगितल्या त्या ट्रिक तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमची शंकरपाळी खरंच बिघडणार नाही. त्यामुळे जे जे काय मी ट्रिक सांगितल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या फॉलो करा. शंकरपाळी एकदम मस्त आणि एकदम खुसखुशीत बिस्किटावर तुमची शंकरपाळी होईल. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं.